फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीवरती इथे अभिवादन करण्यासाठी आलेल्या काही कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी चैत्यभूमीपासून जवळपास 100 मीटर अंतरावरती ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा पोलीस गाडीमध्ये भरून घेऊन चालले जात आहेत। आपण बघू शकतो टप्प्याटप्प्याने एक एक ग्रुप जो आहे हा आंदोलनकर्त्यांचा चैत्यभूमीवरती येतो आहे। आवाहन केलं गेलेलं होतं संध्याकाळी 4 वाजता या ठिकाणी एकत्र येण्याचं आवाहन केलेलं होतं। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ असेल किंवा आपण बघतोय बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेऊन हा प्रयत्न झालेला होता की चैत्यभूमीचं दर्शन घेतलं जावं, परंतु त्या फोटोला सुद्धा खेचण्याचा प्रयत्न आणि पोलिसांनी फोटो सुद्धा त्यांच्याकडनं हिसकावून घेतल्याचं आपण पाहतोय। आणि आंदोलनकर्ते जे आहेत हा फोटो घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसह या ठिकाणी अभिवादनासाठी आलेले असताना त्यांना सुद्धा इथे परवानगी दिली गेलेली नाहीये, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सतत धरपकड जी आहे ही सुरू आहे आणि पुन्हा एकदा या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीत भरून या ठिकाणी ते घेऊन चाललेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे टप्प्याटप्प्याने होणारे जे हे आंदोलन आहे आणि लोक जे आहेत इथं काही जण फक्त अभिवादन करण्यासाठी येत आहेत, काही जण या ठिकाणी चैत्यभूमीला नतमस्तक होण्यासाठी येत आहेत, हातात फोटो घेऊन येत आहेत, परंतु त्यांनाही इथे आतमध्ये शिरू दिलं जात नाहीये, त्यांना परवानगी दिली जात नाहीये आणि पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा आपण या ठिकाणी बघू शकतो। या संपूर्ण परिसराला जे आहे हे छावणीचं स्वरूप आलेलं आहे। दंगल नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त, अक्षरशः छावणीचं स्वरूप आज चैत्यभूमीच्या समोर आपण या ठिकाणी पाहू शकतो। महिला पोलीस कॉन्स्टेबल असतील किंवा मोठ्या प्रमाणात पुरुष कॉन्स्टेबल असतील, यांची एक मोठी फळी चैत्यभूमीच्या अगदी समोर आपण पाहतोय एका भिंतीसारखी उभी करण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणीही या ठिकाणी चैत्यभूमीला आतमध्ये जाऊन अभिवादन करू नये किंवा दर्शन घेऊ नये। आणि चैत्यभूमीच्या या परिसरात जमावबंदी लागू करण्याची मला वाटतं ही पहिलीच वेळ असावी। अशा पद्धतीचं चित्र यापूर्वी कधीही पाहायला मिळालेलं नव्हतं। दररोज हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक जे असतात, आंबेडकरी जनता जी असते ही या चैत्यभूमीवरती नतमस्तक होण्यासाठी येत असते, अभिवादन करण्यासाठी येत असते, दर्शनासाठी येत असते। मात्र पोलिसांचा इतका मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करून मोठ्या प्रमाणात पाठीमागून दर्शन सुरू आहे। कुठून दर्शन सुरू आहे? पाठीमागून तिकडे पुढून का नाही? या इकडे, पुढून का नाही दर्शन? इकडे या ना। दर्शन पुढून का नाही सुरू? बाजूला या। नाही बाजूला नाही, पुढून का नाही दर्शन सुरू? पुढून एंट्री बंद आहे ना, बंदोबस्त आहे का? आंदोलन नगरचं कारण काय? अहो कारण काय? माझ्या तोंडासमोर कशाला तुम्ही मला सांगितलं ना, मी आलो तुमच्याकडे। अहो मी आलो का तुमच्याकडे? मी आलो तुमच्याकडे। रोडवरून बाजूला व्हा म्हणजे, खोटं का बोललात? रोडवरून बाजूला व्हा म्हणजे, रोडवर तसं बोलणार आहे का? प्लीज तुम्हाला दर्शन सुरू आहे का? इथे बघताय माध्यमांना सुद्धा या ठिकाणी बोलू दिलं जात नाहीये, नाही म्हणजे समजत नाहीये माध्यमांना सुद्धा। पण थोडंसं नाही मग ती करायची तर तुमच्या मर्जीने करायची का? नाही ना, अहो असं नाही ना दादा, तुमच्या मर्जीने नाही। काम हे करायचं। बघा तुम्ही आम्हाला असं आम्ही तुमच्या कामात अडथळा आणतोय का? आम्ही तुमच्या कामात अडथळा आणतोय का? थोडंसं मला समजत नाहीये या ठिकाणी चाललंय काय। म्हणजे जे अभिवादन करायला लोक येत आहेत त्यांना या ठिकाणी चैत्यभूमीत सुद्धा आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये, माध्यमांना बोलू दिलं जात नाहीये। जे लोक या ठिकाणी माध्यमांशी बोलू इच्छित आहेत त्यांना या ठिकाणी बोलू दिलं जात नाहीये। नेमकं चाललंय काय याचं उत्तर या ठिकाणी कोणीच द्यायला तयार नाहीये। म्हणजे चैत्यभूमी हे ठिकाण जमावबंदीचं असू शकतं का? मुळात हा प्रश्न आहे। जमावबंदीसाठी या ठिकाणी जे कलम लागू करण्यात आलेला आहे, कायद्याच्या कुठल्या तरतुदी अंतर्गत चैत्यभूमीच्या समोर जमावबंदी लागू केली गेलेली आहे, याचं साधं सोपं उत्तर जे आहे हे पोलीस प्रशासनाने आम्हाला द्यावं। जर इथं माध्यमांना कामही करू दिलं जात नसेल तर ही परिस्थिती आजतागत कधीच पाहिलेली नव्हती। आज 15 वर्षाच्या पत्रकारितेच्या माझ्या अनुभवानुसार पहिल्यांदा अशा पद्धतीचं चित्र जे आहे हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक बालेकर, मुंबई तक।